केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले समादेशक विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश गृह विभागाने काढला आहे। तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10च्या समादेशक पदावर पंकज अतुलकर यांची नियुक्ती करण्यात आली। महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रांपैकी सोलापूर शहरात केगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र असून नुकतेच या केंद्रातून मोठ्या प्रमाणात पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले। त्याचा कार्यक्रमही पार पडला। प्राचार्य वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांपासून केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात चांगल्या सुधारणा करण्यात आल्या होत्या। प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले होते। 2 वर्षांचा कालावधी त्यांचा पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली सातारा अपर पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली। त्यामुळे केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्यपद रिक्त झाले होते। त्या जागी सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10चे समादेशक विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या जागी पंकज अतुलकर यांची SRPF बल गट क्रमांक 10च्या समादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यातील जवळपास 20 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले, त्यामध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।